या ठिकाणी या पवित्र रमजान महिन्यामध्ये मी या पंचायत समितीचा सभापती झालो आणि होत असताना हा रमजान महिना या ठिकाणी आला। मी जिल्ह्यातील राज्यातील सर्व आमच्या देशवासीय मुस्लिम बांधवांना आमच्या सर्व पंचायत समितीच्या वतीने, तालुक्याच्या वतीने, आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हा सण या राज्यात, देशात, आमच्या तालुक्यात या सणामुळे आम्हाला सर्वांना एक ऊर्जा मिळो अशी सद्भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा। नाना, आता तुम्ही पदभार सावकारला सर्वात पहिला कोणतं काम तुम्ही करणार आहे? सगळ्यात पहिले काम करणार आहे ते शेतकऱ्यांचे जे काही पेंडिंग विषय आहेत, मग ते वैयक्तिक लाभाचे असतील, गावांतर्गत रस्ते असतील, पांधन रस्ते असतील, किंवा आमच्या जनावरांचे कामं असतील, घरकुलांचे कामं असतील, या सगळ्या गोष्टींवर मी गेले 5 दिवस झाले सातत्याने आढावा घेतो। बऱ्याच गोष्टी पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्यामुळे पांगलेल्या लक्षात येत आहे, सिक्वेन्स नाही आहे। आज कोणी वर्क ऑर्डर घेतली त्याचं काम झालं, 1 वर्षापूर्वी कोणी वर्क ऑर्डर घेतली त्याचं काम झालं नाही, अशा काही गोष्टी पंचायत समितीमध्ये आहेत। मी ती सगळी सिस्टम लावतोय आणि सर्व शेतकऱ्यांना याच्यातला न्याय कसा दिला जाईल हे आम्ही सर्व सन्माननीय सदस्य, 20च्या सदस्य आम्ही या पुढच्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे हेतूने काम करू। राज्याचं लक्ष असलेलं पंचायत समिती एवढं प्रकरण तुमचे जे गाजलेलं आहे, पण तुमच्यावर याच पंचायत समितीवर राज्याचे लक्ष, मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन होते पंचायत समिती निवडणुकीवर, याच्याकडे कसं पाहतात? मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या पंचायत समितीच्या परवाच्या घटनेची दखल घेतली, हे मात्र तितकं सत्यच आहे की असे की कायद्याचं राज्य आहे, असे अनुचित प्रकार पुढे घडू नये या गोष्टीसाठी आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी या विषयाची दखल घेतली। आणि तुम्ही बघितलं ते संयमी मुख्यमंत्री आहे, त्यांच्यावर अनेक टीका करतात, त्यांच्या कुटुंबावर टीका करतात, पण ते कुठेही रिॲक्ट न होता आपलं काम करतात, जनहिताचे कामं करतात, सर्वसामान्यांना न्याय देतात। त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा तालुक्यात त्यांचं अनुकरण करून, त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा कोणी काही जरी केलं आम्हाला रिॲक्शन द्यायची नाही, आम्हाला फक्त आणि फक्त जनसेवेचं, जनतेचं, शेतकऱ्यांचं, 18 पगड जातीतल्या लोकांचं आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। ह्या गोष्टी दैनंदिन जीवनात घडत असतात, ज्याला जे करायचं ते करतो। आम्हाला जे करायचं आमचं उद्दिष्ट ठरलेलं आहे। आम्हाला या तालुक्यामध्ये सर्व विकासात्मक कामं या पुढच्या काळात आम्हाला करायची आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या नादी लागायचं नाही, कोणाला काही नावं ठेवायचं नाही।